नॉट आउट. एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता 4 षटकांची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज संदेश म्हात्रेला तुम्ही पाहता ताबडतोब चांगली गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्करचा वापर इथे करण्यात आला. धाव घेण्याचा प्रयत्न मानस होतं परंतु धाडस नव्हतं आणि दरम्यान तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 बॉल 3 षटकार जर ठोकले टीम गावदेवी वसार संघाच्या कोणत्याही खेळाडूने तर हरेशजी भोईर आणि विकासजी पावसे यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. वसार गावचे शाखा प्रमुख खरं तर रमेश शेलार साहेब यांच्याकडनं 3 चौकार किंवा 3 षटकार आले तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला बळवला. गॅप मध्ये खेळ क्षेत्ररक्षक धावतो डीप मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॉल सीमारेषेवरती आलाय. जरूर पाहायचं घडलंय काय. डीप मध्ये हा चेंडू आपण पाहिला. चौकार. वाराच्या वेगाने झपाट्याने खेळाडू पोहोचला जरूर परंतु बॉल बाउंड्री लाईनला स्पर्श झाला आणि इथे चौकार येतोय. या 4 धाब्याच्या साथीने टीमची टोटल फलकावरती पुढे सरकेल. खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय एका बाजूला नितीन म्हात्रे आणि त्याच्या साथीने जगदीश दूधकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. आज या जोडीने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ असेल पाहावा लागेल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं तुम्ही पाहता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या डोक्यावर न खेळले. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं त्यांचे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी खजिनदार सचिनजी दलाल साहेब आणि त्याच्या साथीने कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेब आपला देखील मनपूर्वक स्वागत. उद्योजक ऋषी जमदरे यांचंही इथे मात्र शुभागमन झाले. वेलकम. तुमचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. 2 चौकार आता सलग आलेत. जगदीशच्या बाटपदा टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय भन्नाट वेग आहे गोलंदाज संदेशकडे आणि आता वेगाने बीट करत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भरपूर वेळा आपण पाहिले कधी देसाई संघ हवी होतो तर कधी वसार संघ हवी होत असतो. बऱ्याच वेळा आपण पाहिलं एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर या मॅच मध्ये समान परिस्थितीमध्ये पारडं पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण पाहिले 2 चौकार आले. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि 9 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 22च्या स्वरूपात 1 धाब आली. 2 चौकार आपण पाहिले. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पॉवर प्लेचं 3 षटकाचा खेळ अजून शिल्लक या मॅच मध्ये. किती धावांपर्यंत मजल मारतोय संघ मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वसार ते देखील पाहावं लागेल कारण समोर जर आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली भागातील एक मोठा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुजल 11 जय हनुमान मोठी देसाई संघ तुम्ही पाहताय. ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव यांच्या मुलाच्या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बदलापुरातील नामांकित पॅकर मध्ये दिनेशजी कडव यांची गणना होत असते आणि आज त्यांच्याच मुलाच्या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर महेशदादा गायकवाड साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्याच्या साथीनं आपण पाहिलं तर आमचे खजिनदार साहेब सचिनजी दलाल आणि कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेब त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार सागर पाटील. ऑन साइडला घेतलाय. पहिला बॉल मिड विकेटला फटका पोहोचला की काय. खेळाडू डीपमध्ये जज करतोय. हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि धक्का पहिला लागेल. बॅटिंग करत असताना टीम वसार संघाला फरतात नितीन म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर कॅश प्राइज लावण्यात आलंय महेशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल परंतु आतापर्यंत आपण पाहिले 2 चौकार आलेत परंतु षटकार आलेला नाही. मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर बॅटर डावकर आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता दाखल झालाय. तुम्ही पाहू शकता सूरज दूधकर आता दाखल झालाय. सूरज दूधकर आता आशाची किरण दाखविल का टीम वसार संघाला कारण आतापर्यंत आपण पाहिलं सागर पाटील ज्यांनी या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. काल देखील 2 धाबा डिफेंड केल्या. खरं तर आपण पाहिलं तर 2 धाबा फक्त खर्च केल्या महत्वाच्या मॅच मध्ये. ज्यावेळेस पाड भारी होतं टीम भादवड संघाचं.
मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय कव्हरला, खेळाडू डीप मध्ये पोहोचतोय 12च्या वेगानं, चूक झाली का पाहावा लागेल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मोक्याच्या निर्णयाने धोक्याचा चौकार येतोय टीम मोठी देसाई संघासाठी आणि धावामध्ये 4 वसार संघाला चौकार. नाद एकच बैलगाडा शर्यत. खरं तर खिलार वासरू आपण पाहू शकता आता रेडी झालाय, कोणत्या गावाला तो जाणार खोदून काढण्याचा प्रयत्न होता. 20 मध्ये खेळे पुन्हा आता गॅप शॉट सिलेक्शन पार मिळतो, डीप मध्ये खेळाडू पोहोचला, एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न होतोय भरदा बेगानं. या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये एक पडल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो 2 धाब्याच्या साथीनं आता टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 15 धाबा धावफलकावरती पार मिळतील. पहिल्या बरोबरती नितीन बाद झाला असं वाटलं होतं, संघ अडचणीत सापडला की काय, परंतु मैदानाच्या आतमध्ये टायगर अभि जिंदा आहे हेच दाखवून दिलंय सुजय दुधकरच्या माध्यमातलं. एक चौकार जरूर आला टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, कोणत्याही प्रकारचा फदाल इथे ना तो फुटवर्क नव्हता. आम्ही म्हणत असतो मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरूर या, परंतु असं काही घडलं नाही आहे. आणि यावेळेस तुम्ही पाहताय डॉटबॉलची समाप्ती होत असताना दोन्ही संघ आपण पाहतोय ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एका बाजूला तुम्ही पाहताय मदरचारमध्ये गावदेवी वसार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्याने मोठी देसाई आणि कल्याण डोंबिरेचं नाव जगाच्या उंच शिखरावरती नेलं तो प्रेम देवकरचा मोठी देसाई संघ मदरच्या आतमध्ये खेळतोय. गोरदाज सागर पाटील हा ट्रॅकर होता, आडवा बाटला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नाराज असतील स्वतःच्या कामगिरीवरती. सूरज दुधकरला तुम्ही पाहता ज्याने एक चौकार या ओव्हरमध्ये ठोकला. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सागर पाटील काय कमबॅक करतोय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं ज्यावेळेस मात्र संदेश म्हात्रेनं पहिल्या षटकामध्ये 27 धाबा खर्च केला बाजूड संघाच्या अगेन्स्ट त्या मॅचमध्ये, फक्त 2 धावांचा षटक फेकला आणि पूर्णपणे आपल्या संघाला कमबॅक मिळवून दिला. तोच खेळाडू सागर पाटीलला तुम्ही पाहताय. गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. भरपूर चांगलं षटक माझ्या आतमध्ये, षटक क्रमांक दुसरा संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती 9, तर या षटकाच्या अंती तुम्ही पाहताय फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल आतापर्यंत 15 धावा. या मॅचमध्ये तुम्ही पाहू शकता 5 दिवस रंगणारी ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर याच गावातील याच गावाचे मी म्हणेन भाग्य विधाते आदरणीय अमोलदादा पष्टे साहेब आणि स्वातीताई अमोल पष्टे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर 5 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, फक्त आणि फक्त गावासाठी आणि गावाच्या नावासाठी अमोलजी पष्टे साहेबांच्या माध्यमातून स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पार मिळते. त्यांच्या साथीनं आपण पाहू शकता खांद्याला खांदा लावून काम करत असतात ते आमचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पार मिळते. प्रथम पारितोषिक रोख रक्कम तुम्ही पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून 70,000 रुपये देऊन आपण सन्मानित करतो. आणि खास आकर्षण या स्पर्धेमध्ये खिलार वासरू देऊन आपण इथे मात्र एक भाग्यवान खेळाडू नक्कीच आपण त्याला सन्मानित करू. आणि पुन्हा एकदा 11,000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच त्या खेळाडूला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. भरपूर चांगली स्पर्धा, बरेचसे मान्यवर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. त्या सर्वांचं वेलकम. आणि टेरक्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोरदाज अजय मडवी चांगला फटका पार मिळतो. 20 मध्ये खेळ क्षेत्र डीप मध्ये आपण पाहतोय धावतोय, परंतु मोठी दरी होती तर दरीला भेदून दुभागून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. इस्टनच्या मागे तुम्ही पाहू शकता जितेश पाटीलला तुम्ही पाहता अगदी क्लोज कीपिंग तुम्हाला पार मिळते इस्टनच्या मागे. आतापर्यंत पहिल्या बरोबरती आपण पाहतोय चौकार जरूर आलाय, परंतु दुसरा बॉल कमबॅकर असताना खरं तर पहिल्या बरोबरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये, परंतु इथे इतका जबाब पत्रस्थिती देत असताना कमबॅक करायचा प्रयत्न अजय मडबी देखील करतोय. राऊंड द विकेट सज्ज होतोय. हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल चालला यावेळेस मात्र लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचला, चेंडूतून फेक करेल, दरम्यान टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. यस 3 बरोबर 3 षटकार जर मारले तर आमचे रियाज मामू जे बदलापूरचे त्यांच्याकडनं
5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल आणि आमचे हरीशजी भोईर आणि त्याचबरोबरीनं आमचे विकासजी पावशे यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. गोरदा सज्ज होतोय अजय मडबी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका पोहोचला की काय मिडबी केटला खेळाडू जज करतोय. डीप मध्ये पोहोचला, वाराच्या बेगाने दोन्ही हाताने इथे मात्र हाताचा पिसारा फुलवला आणि इथे मात्र एक चांगला फलंदाज सूरज दूधकर बॅक टू द पॅव्हिलियन. सूरज दूधकर आता बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये मलंगडचा ढाणा भाग आता दाखल होतोय. रबी बायलेला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कित्येक वर्ष त्यांनी नक्कीच वसार संघाची महेशदादा गायकवाड साहेबांच्या माध्यमातून जेपी पॅनल साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. खरं तर क्रिकेटचे दर्दी आहेत महेशदादा गायकवाड साहेब, तुम्ही चांगलं कार्य करत राहा, तुम्हाला कॅश प्राइज मिळत असतील, सातत्याने कॅश प्राइज मिळत राहतील असं दादाच्या माध्यमातून सांगण्यात आलं. महेशदादा गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जेपी पाहण्यासाठी आता देण्यात आलाय. कित्येक वर्ष ज्या खेळाडूने टीम वसार संघाची सेवा केली आहे तोच खेळाडू आता दाखल झाला. हाफ ट्रॅकर होता, लाईन चेक करावी लागेल, बॅटचा चेहरा ओपन केला होता यावेळेस मात्र रवी वायलेच्या माध्यमातून, परंतु नंतर पाहिलं चेंडू खराब, चेंडू पाहिला आणि लगेच बॅटचा फेस बंद केला आणि इथे आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा. टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 21 धाबा जोडल्या गेल्या. फुलटॉस होता, गॅप मध्ये खेळ क्षेत्राच्या उपस्थित डीप मध्ये पोहोचला, चेंडूला अडवेल उचलून फेक करेल, फंबल झाले. दरम्यान एक धाव तर एक पडी दुसरीचा प्रयत्न होतोय आणि आता दुसऱ्या धावेसाठी परतावे लागेल माघारी. या मॅचची गोल्डन विकेट रवी बॅक टू द पॅव्हिलियन. कोण जिंकणार ही मॅच? आज मात्र सरपंच उपसरपंच ट्रॉफी कोणत्या बाजूला जाणार? कल्याण डोंबिवली की मलंगड, वसार की मोठी देसाई? यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला हा सामना पाहायला मिळतोय. अरे याचसाठी केला होता ठास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि आता शेवटचा दिस गोड होत असताना खरं तर आमची आयोजन कमिटी यावेळेस मात्र पहिल्या दिवसामध्ये खेळायला सुरुवात झाली त्यावेळेस मात्र आभार भरून आलो होतो, परंतु आता या स्पर्धेला निरोप देताना आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून देखील डोळ्यामध्ये अश्रू आले असतील या शंकात नाही. 5 दिवस रंगणारी क्रिकेट स्पर्धा. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सॉफ्ट राहण्या चेंडूला ढकलला, डीप मध्ये खेळाडू बारीच्या बेगाने पोहोचतोय. पुन्हा एकदा चांगला थ्रो तुम्हाला पाहायला मिळतोय. वरूनला तुम्ही पाहता ज्याने चेंडूला उत्तम फेक केली आहे. दरम्यान एक चिकी सिंगल. खरं तर आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या फलकावरती 22 धावा इथे मात्र बनल्या गेल्या. रियाज मामू यांच्या माध्यमातून खरं तर 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. रियाज मामू यांचं जे बदलापूरचे एक आदर्श व्यक्तिमत्व, कित्येक वर्ष त्यांनी देखील भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय आणि आज पारितोषिकांचा वर्षाव करत असताना आज इन्कम मध्ये असतील, फायद्यात असतील रियाज मामू, त्यामुळेच की काय पारितोषिकांची वर्षाव आता तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल फलकावरती 23 धाबा. 7 स्कोरर आमची माहिती पोहोचत असताना 23 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं धाबा होत्या 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि या षटकामध्ये 8 धाबा. अशा टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 23 धाबा. षटक क्रमांक 14 तुम्ही पाहताय गोलंदाज मयूर देवकर येतोय गोलंदाजी मार्कवरती. मयूरचा पहिला बॉल यावेळेस पात्र अपील झाली आहे. पंच सहमत आहेत का? यस, परत बाद. परतावे लागेल माघारी. आपण पाहतोय आता मैदान सोडत असताना याच दरम्यान ग्रुप सदस्य शांताताई वसंत पष्टे मॅडम यांचा देखील शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज महिला वर्ग देखील कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाहीयेत आणि याच आंबेशू गावाची रणरागिणी
खरं तर स्वातीताई अमोल पष्टे मॅडम यांचंही मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. गाजवलाय तोच मयूर देवकर आता गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना फुल होता दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पॉइंटला. पुन्हा एकदा खेळाडू पोहोचला. एक सिंगल धाव इथे देखील मिळते. खर तर ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिवचे विद्यमान सरपंच आपण पाहू शकता स्वातीताई अमोल पष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि एक वेगळी संकल्पना तुम्हाला पाहायला मिळेल. जो संघ नक्कीच आज बाजी मारेल सरपंच उपसरपंच चषक उचलेल त्या 12 खेळाडूंना आणि त्या गावातील जे ज्येष्ठ मान्यवर असतील नक्कीच त्यांना आपण पेटे बांधणार आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये. या वाढदिवसानिमित्त एक वेगळी संकल्पना आज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खर तर हा सन्मान आहे जो संघ फायनल मारेल त्या खेळाडूंचा आणि त्यांच्या साथीने त्यांचा वरिष्ठ मान्यवरांचा. मंगेशदादा कडव यांचा शुभागमन झाले. वेलकम स्वागत आहे. खर तर स्पर्धा घडवण्यामागे ज्यांचा नेहमीच मोलाचा वाटा असतो ना ते मात्र व्यासपीठावरती कधी येत नसतात असे आमचे मंगेशदादा कडव आणि त्यांच्या साथीने जितू घाबट तुमचं देखील कौतुक. मैदानावरती घडले काय ते देखील पाहावं लागेल. खर तर मैदानावरती आता रिव्ह्यू घेण्यात आलाय. धावचीसाठी घडले काय ते देखील पाहावं लागेल. टेनक्रिक लाईव्ह वाहिनी तुम्ही पाहू शकता ज्यांनी 5 दिवसामध्ये अफाट मेहनत केली या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या बरोबरीने जेपी पॅनल उदयाचे ठोके होते. खर तर कोणता संघ आज मैदानावरती बाजी मारेल फरदात बाद आहे की नाही यासाठी आता तुम्ही पाहू शकता. भरपूर अट्टास तुम्हाला पाहायला मिळेल. फरदात बाद धावचीच्या स्वरूपात आता मैदान सोडावं लागतं. यावेळेस तुम्ही पाहताय मैदान सोडत असताना पप्पू म्हात्रे आता बाद झालेत आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होता. आदेशला आता आदेश द्यावा लागेल या मॅच मध्ये कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर षटक क्रमांक तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये चौथा मार्गस्थ आहे आणि 3 चेंडू फेकून झाले. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत फलकावरती 25 धाबा लॉस ऑफ 5 विकेट. खर तर या स्पर्धेमध्ये माझा शेवटचा टर्न आहे परंतु या स्पर्धेमध्ये खर तर मला 5 दिवस समालोचन करण्याची संधी दिली. माझ्यावरती विश्वास दाखवला. भरपूर प्रेम आंबेशिवकरांचं या 5 दिवसामध्ये मिळालं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल अमोलदादा पष्टे असतील तदनंतर आमचे स्वातीताई पष्टे मॅडम असतील जितू घाबट उपसरपंच दिनेशजी कडव महेशदादा तामाणे असतील तदनंतर आमचे सर्व आयोजन कमिटी मनोज ठाकरे नितीन ठाकरे सुमित जमदरे ओमकार मोरे आकाश तामाणे सर्वांचं मयूर तामाणे सर्वांचा आभार व्यक्त करीन या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मैदानावरती. आपण पाहू शकता पुन्हा एकदा इथे खर तर या 2 धाबा एकवटल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल 28 धाबा. खोदून काढण्याचा प्रयत्न होता 20 मध्ये खेळ एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला डीप मध्ये अजय पोहोचले उत्तम फेक करते 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा एकवटत असताना फलंदाज अजून एक बाद होतोय. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर आदेशला आणि आदेश आता आदेश न देता मैदान सोडत असताना अजून एक धक्का फलंदाज बाद. मध्ये पुन्हा एकदा नवीन स्पर्धा या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इनगाव ट्रॉफी सुरेशजी कडब यांचं आयोजन तुम्हाला उद्या पाहायला मिळेल.
चांगला फटका पार मिळतो. ऑन साईडला बनवलाय बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला एक सिंगल एक मध्ये दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील का आणि दुसऱ्या धावेसाठी फरदा पुन्हा एकदा बाद होतोय. महेश दादा गायकवाड साहेब जे मात्र आता या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांनी आपला मोलाचा वेळ या स्पर्धेमध्ये दिला. मनपूर्वक आभार. आणि पहिला डाव आता संपन्न होता. पहिल्या डावाच्या अंती तुम्ही पाहता टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 30 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या आणि 31 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आभार व्यक्त करीन पुन्हा एकदा सर्व कोर कमिटी. तुम्ही पाहू शकता खरं तर अंबेशू पूर्ण टीम आणि नक्कीच आमचे खास करून जितू घाबट, नरेश कडव, हरीश कडव सर्वांचा आभार व्यक्त करीन. महेश दादा असतील आणि त्यानंतर दिनेश दादा तामाणे असतील. स्वतः अमोल पष्टे मॅडम आपला देखील आभार. आणि या स्पर्धेतून आता मी शेवटचा टर्न होता रजा घेतोय. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू सो मच राहुल चव्हाण यांचा आवाज आपण ऐकत होतात. अतिशय चांगलं क्रिकेट ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय आत्तापर्यंत भरपूर चांगले रंगले. सरपंच आणि उपसरपंच चषक अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज अंबेशिवच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहताय सौभाग्यवती स्वातीताई अमोल पष्टे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. अनेक साऱ्या टीम्स या स्पर्धेच्या माध्यमातून 40 संघांना आपण खेळताना पाहिलं आणि त्यातून आता अंतिम उरले टीम मैदानावरती 2. एक डोंबिवली विभागातून जय हनुमान मोठी देसाई आणि दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील टीम तुम्हाला पाहायला मिळते. अंबरनाथ तालुक्यातील गावदेवी वसार. 4 षटकांची मॅच, टार्गेट 31 धावेचं. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे. या ठिकाणी दाखल ओपनिंग पेअर बदलापूर संघटनेचे खजिनदार आदरणीय सचिनदादा दलाल त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जाईल. जितू घावट यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. अमोलदादा पष्टे, दिनेशदादा कडव त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये साकार होताना तुम्हाला पाहायला मिळतं. सरपंच उपसरपंच चषक आदरणीय स्वातीताईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. महाराष्ट्र आणि महिलांचा भरपूर मोठा इतिहास आहे. इतिहास सांगतो आमच्या स्त्रीने शत्रूला तुडवला, लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला, महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य आणि असा या त्रिशक्तीला मानाचा मुद्रा. आणि स्वातीताई पष्ट्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं. जाऊयात मैदानात. बॅक टू क्रिकेट. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती मयूर देवकर फायरिंग शो सुरू झालाय. पहिल्याच बॉलवरती षटकारानं आगाज केलाय फलंदाज मयूर देवकरनं. ग्रेट शॉट. त्या ठिकाणी केला जाईल. दिनेशदांचा सन्मान कंप्लीट झाला. आपण खजिनदार आदरणीय दलाल साहेबांचा सन्मान होताना त्या ठिकाणी मुख्य मंचकावरती पाहताय. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. सूरज बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हरच्या बाहेर चाललाय. ऑन द टॉस विरेंद्र सेवाग स्टाईल स्लॅश केलाय कव्हर पॉइंटला. हा येतो 4. आक्रमकता ही मयूर देवकरची ओळख आहे.
त्यांचा देखील सन्मान मुख्य मंचकावरती केला जाणार आहे. बॉल तयार, ऑन साइडला क्रॉस बॅटिंग टर्न केलाय. काय बॅटिंग करतो. चला या प्रेक्षक 200 रुपयाचा पारितोषिक आहे तुमच्यासाठी आणि ते दिलं जाईल आयोजन समितीकडनं. षटकाराच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर त्या प्रेक्षकासाठी 200चं कॅश प्राइज आहे. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट साठी बैलगाडा क्षेत्रातील आदत वासरू तुम्हाला दिलं जाईल आणि त्या सोबतीनं 11,000. वन मोर बिग हिट. इथे फटका फसलाय. मड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होतं. टिपला गेला झेल. सुरुवात अतिशय दमदार राहिली ती मोठी देसाईसाठी. एक षटकार, तदनंतरला चौकार, तदनंतरला षटकार आणि मागच्या 3 बॉल मधले रन त्या ठिकाणी 16. अजय पवार त्यांनी त्या ठिकाणी कॅच घेतली आहे आणि त्यांचा सन्मान केला जाईल. 200 रुपयाचं कॅश प्राइज स्पर्धेच्या माध्यमातून लाडक्या प्रेक्षकांना या ठिकाणी दिला जात आहे. न्यू बॅटर मैदानावरती होईल दाखल. वरून धावफलकावरती धावा 16 बनवायच्या मैदानावरती 31 आणि सामना पॉवर प्ले मध्ये खुला केलाय. अर्ध्यापेक्षा जास्त धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला सध्या पाहायला मिळतात. अशोक जमदारे त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करतोय आणि अशोक जमदारे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमोलदादा पष्टे यांच्या शुभ हस्ते. एक कार्यसम्राट कुशल नेतृत्व अमोलदादा पष्टे ज्यांच्या वाईफ या आंबेशिव ग्रामपंचायतच्या सरपंच आज त्यांचा वाढदिवस आणि त्याच वाढदिवसाचा औचित्य साधून क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. फटका चालला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात त्या ठिकाणी बॉल अडवला जाईल. रिले फोल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान अजून ऍड केल्या जातील धावा या ठिकाणी 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 18ला 1 गडी बाद. मोठी देसाई अजूनही 13 रनची गरज. फायनल मॅच ज्या अशा अपेक्षा होत्या त्यांना मात्र भंग पाडला मोठी देसाईच्या गोलंदाजांनी. फक्त थांबवलं 30 वरती आणि बॅटिंग करताना फलंदाजांनी आम्हाला जिंकण्याची घाई झाली आहे. मोठी देसाई म्हणजे जिंकण्याची जणू काही सध्या सवय लावली आहे. ह्या सगळ्या गोष्टी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक या धावफलकावर 19 ऑन बोर्ड. षटक संपलं पहिलं 19 झालं. बॉल शिल्लक तिथनं 18 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 18 चेंडू आणि त्या मात्र 12. सुजल 11 जय हनुमान मोठी देसाई दिनेशजी कडव यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आज कदाचित टायटल आंबे शिवला जाताना पाहायला मिळेल आणि मोठी देसाई सेलिब्रेशन डोंबिवलीमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण मोठी देसाई सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. गावदेवी वसाड देखील आदरणीय बाळूदादा दलाल यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. जितूच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूयात. पडल्यानंतर अगदी फ्लाइंग स्लीपला त्या ठिकाणी बॉल बॅटची कडा घेऊन गेला आणि विकेट अजून एक मिळणार आहे. फलंदाज बाद होतील. मैदानावरती धक्का लागेल. हा मात्र दुसरा. 19 वरती सेकंड विकेट जाते. नंबर 4 वरती आकाश बॅटिंग साठी दाखल झाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला सध्या ट्रेंडिंग मध्ये. सोन्या, मथुर, बगासूर ही सगळी नावं बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण ऐकतो. सध्या द्वारलीचा हरण्या, त्यानंतर अगदी अनेक सारे बैल आपण डोंबिवली असेल, बदलापूर असेल या शहरामध्ये पाहता आपल्याला फारशी काही आयडिया त्यामध्ये नाही आहे. पण आज एक नवा ट्रेंड, एक नवा अध्याय सुरू झाला. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट साठी दिला जात आहे बैलगाडा क्षेत्रातील आदत वासरू. आदत म्हणजे काय आता त्याच्यावरती देखील अभ्यास करावा लागेल. 16 बॉल अजूनही अगदी आपण पाहता मैदानावरती 12 करायच्या होत्या. एक सिंगल ऍड झाली आहे. आता 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 रनची गरज आहे. तिकडे 2 बैल आहेत आणि त्यापैकी एक दिला जाईल प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट साठी. एक ऑर्गनायझर साठी आहे. वॉर्ड ऑफ फिल्डिंग अतिशय चांगल्या प्रकारे स्टॉप केलं मागे यष्टांच्या. आणि फक्त बैलगाडा क्षेत्रातील आपण एक नामवंत बैल वासरू जरूर देतोय. त्या सोबतीनं 11,000 रुपयाचं कॅश प्राइज ते देखील मालिकावीरासाठी. यष्टी रक्षक आता यष्टांना खेटून उभा.
दुर्गे मामा यांचा सन्मान केला जाईल. एक्स्ट्रा बाउन्स टप्पा पडल्यानंतर बीट केलं त्या ठिकाणी फलंदाजाला आणि हा डॉट बॉल येतो. डॉट बॉलची झाली आहे मैदानावरती समाप्ती. फायनलची मॅच प्रत्येकाला अशा अपेक्षा सामना क्लोज जावा याच्यासाठी केला टहास. हा क्षण गोड व्हावा याच देही याची डोळा. क्रिकेटचा एक देखणा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. फटका फर्स्टला मिस टायमिंग आहे. बॉल हवा त्या मिड विकेटला. डाऊन दी बॉल फील्ड टिपलाय झेल संपलाय खेळ. पहिल्या षटकामध्ये रन्स भरपूर जास्त खर्च झालेत बट हार मानायला तयार नाहीये गावदेवी वसार. मैदान सोडत असलं नुकताच षटकाराच्या बाहेर एका प्रेक्षकांनी झेल टिपला होता. अजय पवार वाडीतले खेळाडू आहेत आणि त्यांना या ठिकाणी दिले जातील 200 रुपयाचं पारितोषिक. कुंडलिक घागस त्यांचा देखील एक सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारताना त्या ठिकाणी आपण पाहता पोलीस पाटील अनिल महालुंगे त्यांचं देखील विशेष आभार. 13 चेंडू 10 ची गरज आहे. आजच्या दिवसातील एक मॅच तुम्हाला सांगतो. आंबेशिवच्या मैदानावरती आंबेशिवला आयुष्यभर आठवणीत राहील. 12 बॉल आणि 10 रन्स या मैदानावरती आज डिफेंड झालेत आणि त्यानंतर आदर्श वांगणी सुपर 5 मध्ये आली होती. 12 चेंडू 10 धावा डिफेंड करत असताना तर इथे समीकरण 12 बॉल 9. तिथे षटक टाकलं होतं गोलंदाज ओमनं. त्यानं खर्च केली होती फक्त 1च धाव. असा कोणता गोलंदाज इथे आहे का गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी वसार क्रिकेट टीम कडे. एनक्रिक लाईव्ह जेपी पॅनल कॉमेंटेटर राहुल चव्हाण असतील, मनीष पाटील असतील, त्या सोबतीनं आमचे समालोचक मित्र या स्पर्धेमध्ये जोडले गेले. प्रसाद सवार त्यांचं विशेष आभार आणि मॅडी ढोळे यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात त्यांचं मनपूर्वक आभार. आणि दीपक बिराडे त्यांना पण ऐकलं त्यांचं विशेष आभार. आणि त्या सोबतीनं आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला मागचे 5 दिवस राहुल चव्हाण यांचा. बारा बॉल 9 रन. अजून एक राहुल चव्हाण यांचे जिवलग मित्र त्यांचा देखील आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला. धावफलकावरती धावात 22 बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. 12 रन बाकी आहे त्या ठिकाणी 9. 12 चेंडू 9 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. गोलंदाज ओव्हर नंबर 3. लाईन चांगली आहे का हा क्वेश्चन मार्क होता. अंपायरनं सांगितलं इट्स व्हाईट बॉल. सागर म्हात्रेचा वापर या ठिकाणी करण्यात आला. सागर म्हात्रेने जर हॅट्रिक कंप्लीट केली तर परेश म्हात्रे एक लोकप्रिय बैलगाडा मालक भालगावचे त्यांच्याकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक आहे सागर म्हात्रेला विकेट हॅट्रिक साठी. 12 चेंडू 8. इथे लाईन चांगली आहे. इथे टप्पा चांगला आहे. बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची होती समाप्ती. समीकरण मैदानावरती बदलत आहे. येणारे 11 बॉल आणि 8 धावेची गरज आहे. सेमी फायनल मध्ये भरपूर चांगलं क्रिकेट दोन्ही टीम्सनं दाखवलं. फायनलची मॅच मैदानावरती रंगती आहे. स्ट्राईक रेंजला फलंदाज प्रतीक आहे. एक चांगला फिनिशर आहे, चांगला ओपनर या टीमचा. ऑन साईडला टर्न केला बॉलला. बॉल येतो डीप मध्ये बॅकवर्ड स्कोअर गेला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. थोडा वेळ जास्त घेतलाय आणि त्याच दरम्यान 2 धावा अगदी सहजच या ठिकाणी पूर्ण झालेत. रनिंग बिटवीन द विकेट प्रतीक भरपूर फास्ट. त्याच्या सोबतीनं आकाश बॅटिंग करतो मैदानाच्या आत आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे पोहोचलाय. 25 लॉस ऑफ 3 विकेट. 10 बॉल आणि 6 रनची गरज आहे. हे चित्र काहीसं उलटं असतं. काही प्रेक्षकांना मजा आली असती मॅच पाहण्यासाठी. मात्र हा सामना इथं रंगणार का हा प्रश्न आहे. कारण एखादा मोठा फटका आला मॅच फिनिश होणार आहे, चॅम्पियन बनणार आहे मैदानाच्या आतमध्ये टीम. सुजल 11 मोठी देसाई. बॉल बॅक ड्राईव्ह मिडॉनच्या अगदी बाजूने चेंडू चला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सूरज चेंडूवरती पोहोचलाय. एक सिंगल कंप्लीट होतीये. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. 9 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. काहीशा धावा एक्स्ट्राच असत्या. मॅच मध्ये मजा आली असती. अमोलदादा पष्टे त्या सोबतीनं दिनेशदा कडव त्यांनी पाहिलेलं स्वप्न, जितू घावट यांची मिळालेली साथ, पूर्ण आंबेशिवनं ग्रामस्थांना दिलेलं प्रेम आणि त्यातनं आज आंबेशिव गावाला बदलापूरच्या क्रिकेटच्या पटलावरती मान मिळवून देणारी स्पर्धा
स्वातीताई पष्टे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहिली आणि त्या स्पर्धेचा हा अंतिम टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना, हर सर जहाँ झुक जा वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जा वह समंदर होता है. जीवन की कर्मभूमी युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. या काही रन्स नंतर, या काही बॉल्स नंतर आपल्याला मैदानावरती समजेल स्वातीताई पष्टे यांचा वाढदिवसाचं आयोजित साध्य करून रंगवलेला सरपंच चषकाचा सोहळा कुठे जाणार. सुजल 11 मोठी देसाईला की टीम गावदेवी वसारला. शफल झाले, क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉल, बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द मॅच. गोलंदाज सागर म्हात्रे आणि सांगतोय फलंदाजाला शफल झालात अराउंड द लेग, 3 स्टिक समोर, तर रिझल्ट तुमच्या समोर. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, परफेक्ट टू क्रश यॉर्कर, स्टिक ब्रेक. सागर म्हात्रेला विकेट. आकाश पाटीलची. जी मैदानावरती बनेल त्या 12ही खेळाडूंना या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती फेटे परिधान करून त्यांचा सन्मान केला जाईल. त्यांच्या सोबतीनं त्यांच्या पुरस्कर्त्यांचा गौरव केला जाईल. समीकरण मैदानावरती उरलंय. 7 बॉल 3 रनची गरज. अजून एक बॉल अराउंड दी लेग, सलगचा दुसरा क्लीन बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. सागर म्हात्रे लिव्हिंग टॉप. काय बॉलिंग करताना दिसलाय गोलंदाज. वसार संघाचं येणारं गोलंदाजीतील भविष्य सागर म्हात्रे. चला व्यासपीठावरती एक संतोष सरांचा आपण सन्मान करतो आणि हा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. तर विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अमोलदादा पष्टे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी आपण पूर्ण करतोय आणि हा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल मंचकावरती. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 6 रन बाकी आहेत 3. बदलापुरांना 6 बॉल 1 रन देखील डिफेंड होताना पाहिली आहे मागच्या वर्षीच्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. या वर्षी देखील येत्या लवकरच तुमच्या भेटीसाठी येत्या 2 फेब्रुवारीला आपण मयूर चषकची सुरुवात करतो. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल आणि बदलापुरातील स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती न भूतो न भविष्यती असा क्रीडा सोहळा पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी येतोय. मयूर दादा, प्रतीक दादा, पिसेकर ब्रदर्स आणि मयूर ग्रुपच्या वतीनं. स्टे ट्यून विथ अस. ठाणे विरुद्ध रायगड आहे. 4 तालुका टीम्स आहेत, 4 व्यावसायिक आहेत. 6 बॉल 3 कंपल्सरी चेस आहे आणि त्या सोबतीनं 80 ग्रामीण संघांना यावर्षी आम्ही इन्व्हाइट करतो. मॅच कोणीही जिंकू दे, आपल्याला स्टंप उचलायचे नाही आहेत, लक्षात घ्या. अगदी एक मिडल स्टिकला कॅमेरा आहे. मॅच कोणीही जिंकू द्या, बॅटर्स आणि फिल्डिंग करणारी टीम लक्षात घ्या. स्टंप कोणीही उचलू नका, कारण उद्यापासून दुसरी स्पर्धा पण सुरू आहे लगेचच. 5 बॉल 2 रन. पहिल्या बॉलवरती ऍड झाली एक सिंगल आणि या स्पर्धेमध्ये आज आपण आंबेश शिवकरांनी भरपूर प्रेम दिलं. बदलापूरमध्ये आल्यानंतर समालोचन करण्याची मजा काही वेगळीच असते. एक टफ क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं. ऑल द बेस्ट ऑल टीम्सला. जे पराभव झालेत खचून जाऊ नका, पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. आणि अगदी 9 दिवस राहुल चव्हाण मात्र आंबेशिवमध्येच. या स्पर्धेमध्ये 5 दिवस, उद्यापासून सुरू होते तेव्हा 4 दिवस. आंबेशिवचं आधार कार्ड बनवायला हरकत नाही आहे. रनआउट, फलंदाज बाद. चर्चे दरम्यान मॅच रंगात आली आहे. 4 चेंडू आणि 2 रनची गरज आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात इकडे बाद झालेत. काय कलेक्ट झाला, काय थ्रो आला, स्टिक ब्रेक केले आणि त्यानंतर बॅटर्स मैदानावरती रन आउट होतोय. विकेट जाती या ठिकाणी. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे. मैदानावरती बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय उभा अजूनही प्रतीक. अगदी नॉन स्ट्रायकर एंडला होता, आता स्ट्राईक त्याला मिळाली आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 4 रन बाकी 2. प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे. एखादा अजून डॉट बॉल मॅच रंगात घेऊन येईल. एखादी विकेट वसार कमबॅक करेल. एक चांगला फटका, चॅम्पियन बनेल जहनवान मोठी देसाई. बॉल आला इथे डॉट. रंगात आली आहे पुन्हा एकदा मॅच. नकद बडा न पद बडा, मुसीबत में साथ खडा.
वो सबसे बडा अडथळ्यांसमोर प्रश्न अनेक आहेत. स्वप्न मात्र दोन्ही टीमचा एकच आहे, आज जिंकायचंय मैदानावरती सरपंच उपसरपंच चषक आंबे शिवचं. 3 बॉल 2 बॉल तयार. इटा फटका चांगला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय या चौकारानं टीम जय हनुमान मोठी देसाई सुजल 11 त्यांचं अभिनंदन. आणि हार्ड लक आपण म्हणूयात, या मॅच मध्ये फाईट भरपूर चांगली दिली. मात्र रनर अप राहणारा टीम गावदेवी वसार अभिनंदन.